राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये. मंडळी, माझ्या ताईंनी दादांनी भरपूर अशा कमेंट केल्या, दादा वजन कमी करण्यासाठी तुमच्याकडे एखादा आयुर्वेदिक घरगुती उपाय आहे का? मंडळी, आपण जर सकाळी लवकर उठलो, आपण जॉगिंग केली, पायी पायी चाललो तर काय होत असतं, आपलं शरीर व्यवस्थित राहतं, आपल्या शरीरातील रक्त चंचल राहतं आणि मेंदूचा विकास होत असतो सकाळी लवकर उठल्याच्या नंतर. आणि आपले हाडे आहेत ना मजबूत राहत असतात. सकाळी लवकर उठल्याच्या नंतर तुमचं वजन कमी होणार असं काहीच नाही. वजन कमी करण्यासाठी भरपूर असं पथ्य पाळावं लागतं, मैद्याचं खाणं टाळावं लागतं, व्यवस्थित तेल खावं लागतं. पण मंडळी, त्यापेक्षाही निसर्गामध्ये भरपूर अशी झाडं असतात, पण त्या झाडाचे आपल्याला आयुर्वेदिक फायदे माहीत नसतात. तर मंडळी, बघू शकता किती सुंदर असं झाड आहे आणि हे झाड आहे कडीपत्त्याचं झाड. मंडळी, हे जे कडीपत्त्याचं झाड आहे ना, आपल्या आयुर्वेदामध्ये ह्या कडीपत्त्याच्या झाडाचा भरपूर असा उल्लेख केलेला आहे. नेमकं का आपल्या स्वयंपाकामध्ये कडीपत्त्याचा वापर करतात? आपण जे अन्न खातो ना, कडीपत्त्याचे पानं आपले अन्न पचवतात, आपलं पोट साफ राहतं आणि आपलं कोलेस्ट्रॉल वाढत नाही. आपल्या शरीरात नेमकं वजन का वाढतं? आपल्या शरीरात वाढतं कोलेस्ट्रॉल, म्हणजेच आपल्या शरीरातलं वाढणारं वजन. मंडळी, काय असतं, आपल्या शरीरासाठी हे झाडं आहेत ना अनमोल आहेत निसर्गातले, पण त्या निसर्गातील झाडाचा आपल्याला उपयोग नेमकं कशा पद्धतीने करायचा आहे ना, तोच उपयोग आपल्याला नेमकं माहीत नसतो. तर मंडळी, तुमचे जर पांढरे केस असतील आणि ते जर तुम्हाला काळे करायचे असतील ना, तर तुम्हाला ह्या कडीपत्त्याचा काढा नक्कीच प्यावा लागेल. तुमच्या शरीरामधील वाढतं कोलेस्ट्रॉल असेल, ते कोलेस्ट्रॉल जर कमी करायचं असेल तर तुम्हाला ह्या कडीपत्त्याचा काढा नक्कीच प्यावा लागेल. पोटाचा मोठा घेर असेल, पोटावर प्रचंड अशी चरबी असेल, तुमच्या पोटाचा तुम्हाला जर फॅट कमी करायचा असेल ना, तर तुम्हाला ह्या कडीपत्त्याचा काढा नक्कीच प्यावा लागेल. मंडळी, तुम्हाला दिसायला कमी येत असेल, तुम्ही जर ह्या कडीपत्त्याचा काढा जर पिले ना, तुमची दूरदृष्टी वाढणार आहे, तुम्हाला मोतीबिंदूचा त्रास लवकर होणार नाही, तुमच्या डोळ्याचं ऑपरेशनही देखील लवकर होणार नाही. कारण की मंडळी, वजन कमी करण्यासाठी मेडिकलमध्ये दवाखान्यामध्ये भरपूर असे गोळ्या औषधं असतात. आयुर्वेदावर निसर्गावर तुम्ही विश्वास ठेवा. अहो मंडळी, करून तर बघा, करायला काय जातं आपलं? हे फुकटचं आहे, हे नैसर्गिक आहे. लोकांना फुकटच्या गोष्टीवर विश्वास पटत नाही. आपण जेव्हा पैसे देतो, कोणाला फी देतो ना, मग त्या पैशाचं आणि त्या व्यक्तीचं आपल्याला महत्त्व पटत असतं. पण निसर्गाने आपल्याला भरभरून असे झाडं दिलेले आहेत, पण त्या झाडाचा आपल्याला फायदा करून घेता येत नाही. तर मंडळी, बघू शकता, तुमच्या दादावर विश्वास ठेवा आणि आजच्या आजच हा उपाय सकाळी सकाळी बनवायला चालू करा. ह्या उपायाने तुमच्या पोटाची चरबी कमी होणार आहे, तुमच्या शरीरातील उष्णता दूर होणार आहे. मग तुमचं फुफ्फुस असू द्या, हृदय असू द्या, लिव्हर असू द्या, किडनी असू द्या, संपूर्ण शरीर हा कडीपत्त्याचा पाला डिटॉक्स करणार आहे, म्हणजे संपूर्ण आपलं शरीर स्वच्छ करणार आहे. कडीपत्त्याला फळं पण आलेले आहेत. ह्या फळाचा इतका काय वापर आहे ना आपल्या शरीरासाठी, मी तो वापर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मंडळी, मी तुम्हाला या कडीपत्त्याच्या आहे ना आणखीन पण भरपूर असे गुणधर्म सांगल, पण आपले ताई दादा कंटाळतात, म्हणतात दादा तुम्ही व्हिडिओ कमी बनवत जा, व्हिडिओ खूप लांब लचक होतो, खूप मोठा होतो, पाहायला कंटाळा येतो आणि डोकं दुखतं. काय असतं, खऱ्या गोष्टी चांगल्या गोष्टी माणसाला थोड्या बघायला कंटाळाच येत असतो. पण चला, तुमचा दादा तुमच्या प्रत्येक कमेंट वाचत असतो, तुम्हाला कुठला कुठला आजार आहे, तुम्ही काय काय कमेंट करता, सर्व तुमच्या दादाचं तुमच्यावर लक्ष असतं. म्हणून तर आजचा व्हिडिओ माझ्या ताईंसाठी आणि माझ्या दादांसाठी आहे. ह्या कडीपत्त्याचा आज मी तुम्हाला काढा बनवून दाखवणार आहे. हा काढा आपल्याला किती दिवस घ्यायचा आहे, कधी प्यायचा आहे ना, मी सविस्तर डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघावा लागेल. पावसाळ्याचे दिवस सुरू आहे, प्रचंड पाऊस पडून गेलेला आहे. कडीपत्ता असा हिरवागार दिसत आहे आणि स्वच्छ धुतल्या गेलेला आहे. तर चला, आपल्याला एक 15 ते 20 पानं पाहिजे, पण मी भरपूर अशी पानं घेतलेली आहे कडीपत्त्याच्या, आपल्या स्वयंपाकाला चांगलेच राहतील. तर मंडळी, शहरामध्ये विकत घ्यावा लागतो कडीपत्ता, पण आमच्या गावाकडे आमच्या शेतामध्ये भरपूर असे कडीपत्त्याचे झाडं असतात. पक्षी काय करतात, ह्या बिया खातात. ह्या बघा, ह्या कडीपत्त्याच्या बिया खातात आणि दूर जाऊन विष्ठा करतात. मग त्या काय होतं, त्या बिया आहे ना तिथं उगतात. मग आमच्या शेतामध्ये गावाकडे असे झाडं उगवत असतात. आणि गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, आता ह्या कडीपत्त्याला भरपूर अशा बिया आहे. तुमचा दादा ह्या कडीपत्त्याच्या बिया तोडणार आहे आणि उंच डोंगरावर जाऊन पाऊस पडत असताना हे बिया अशा टाकून देणार आहे, म्हणजे डोंगरामध्ये प्रचंड असे कडीपत्त्याचे झाडं उगतील. तिथल्या प्राण्या पक्ष्यांना हे कडीपत्त्याची बिया खायला भेटतील, त्या पक्ष्यांचं पोट भरण. मंडळी, तुमचा दादा तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो, जर तुम्हाला पुण्य कमवायचं असेल तर निसर्गामध्ये एक झाड लावावं लागेल आणि निसर्गाच्या बिया आपल्याला डोंगरामध्ये नेऊन टाकावंच लागतील. नेमकं असं केल्याने आपल्याला पुण्य कसं लाभणार आहे? मंडळी, डोंगरामध्ये भरपूर असे पक्षी असतात, प्राणी असतात. जर हे कडीपत्त्याचं झाड आपल्या डोंगरामध्ये उगलं ना, तिथल्या कुकेळा, तिथल्या चिमण्या भरपूर या कडीपत्त्याचं बी खाणार आहे आणि प्रत्येक वेळेस त्यांचं जर पोट भरलं तर त्यांचाच आशीर्वाद आपल्याला असा लागणार आहे. तर नक्कीच पुण्य कमवा, झाडं लावा, झाडं जागवा, प्रचंड आपला डोंगर हिरवागार होईल आणि येणाऱ्या पिढीला, आपली येणारी जी पिढी आहे ना, आपल्या पिढीला माहीत होईल. तर चला मंडळी, व्हिडिओ मोठा होतोय, आपण काढा बनवूया. मंडळी, एक माणसासाठी आपल्याला 15 ते 20 पानं घ्यायची आहेत. एवढे पानं घेतलेले आहेत मी एक माणसासाठी. तर काय करायचं आहे, हे पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. पावसाळ्याचे दिवस आहेत,
तरी मी ही पानं स्वच्छ धुवून घेतो. पानं धुवून झाली. एका व्यक्तीसाठी तुम्ही 15 पानं घेऊ शकता. हा घेतलेला आहे मी ग्लास. 1 ग्लास आपल्याला पाणी घ्यायचं आहे. हे बघा, गच्च असं 1 ग्लास पाणी घेतलं आणि आपल्याला ह्या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर काय करायचं आहे मंडळी, 1 ग्लास पाणी उकळून अर्धा ग्लास बनवायचा आहे, तेव्हा आपला काढा हा तयार होईल. तर बघू शकता इथं मी टाकून घेतो हे पानं. हा आहे अद्रकचा छोटासा तुकडा. हा तुकडा आपल्याला थोडा बारीक कुस करून ह्या काढ्यामध्ये टाकायचा आहे. आता आलेला आहे पाऊस. तुमच्या दादाला पावसात चूल पेटवायचं काम करावं लागतंय. आणि मंडळी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमच्या दादाला पावसाची सवय आहे. आता भर पावसात मी आपला काढा बनवत आहे आणि आता मस्त आपला काढा तयार होणार आहे लवकरच. आणि जास्त करून कढीपत्ता पावडर वापरा. मिक्सरमध्ये बारीक न करता खलबत्त्यामध्ये बारीक केलेला असावा. पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना आपल्याला व्हायरल इन्फेक्शन होत असतं. जास्त करून आपल्या लहान बाळांना, शाळेत जाणाऱ्या मुलांना त्यांच्या शाळेच्या डब्यामध्ये कढीपत्त्याचा वापर जास्तीत जास्त करा. निसर्गाने नेमकं झाडं कसे बनवलेले आहेत. हा कढीपत्ता उन्हाळ्यामध्ये जर खाल्ला ना शरीर थंड ठेवतो. पावसाळ्यामध्ये जर खाल्ला ना सर्दी ताप खोकला दूर होतो. आणि हिवाळ्यामध्ये जर खाल्ला तर आपलं शरीर आतून गरम होतं. हे कढीपत्त्याचं वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य तुम्हाला माहीत नसेल, पण तुमचा दादा प्रत्येक गोष्टी तुम्हाला ह्या सांगतच असतो. आता मंडळी तुमच्या मनामध्ये शंका असेल, दादा आम्ही जेवणामध्ये नाश्त्यामध्ये कायम कढीपत्ता खातो, पण तुम्ही हा कढीपत्त्याचा काढा बनवून दाखवत आहे. हा काढा रामबाण आहे का? हा काढा खरोखर आमचं वजन कमी करेल का? मंडळी अहो, करायला काय हरकत आहे. तुम्ही ह्या काढ्याचं जेव्हा सेवन कराल ना तेव्हाच तुम्हाला ह्या काढ्याचं महत्त्व समजणार आहे. मंडळी काय असतं, ह्या कढीपत्त्याचं वैशिष्ट्य कसं आहे, तुम्ही पानं जर चवून खाल्ली, पानं जर पोटामध्ये गेली ना, ती फक्त पानं आपल्या शरीरासाठी 20% काम करतात. पण सकाळी सकाळी उठल्या उठल्या ह्या जर कढीपत्त्याचा काढा तुम्ही बनवला 15 पानापासून आणि छोट्याशा अद्रकच्या तुकड्यापासून, आणि दिवस उगता फक्त ब्रश करायचा आहे आणि हा काढा प्यायचा आहे, तुमच्या शरीराला 100% ह्या संपूर्ण काढ्याचा उपयोग होणार आहे. मंडळी काढा आपला छान असा तयार झालेला आहे. आपण काढून घेऊ खाली. चला आपण काढा गाळून घेऊ एका प्लेटमध्ये. बघू शकता आपण 1 ग्लास पाणी घेतलेलं होतं. उकळून पाणी अर्धा ग्लास झालेलं आहे. आणि ही कढीपत्त्याची पानं, ह्या काढ्याचं प्रमाण तुम्ही 1 कप किंवा 1.5 कप घेऊ शकता, जास्तीत जास्त 2 कप. मंडळी सगळ्यात महत्त्वाचं मी इथं घेतलेला आहे 1 लिंबू. तुमच्याकडं मध जर असला ना मध पण चालतो. आपल्याला ह्या काढ्यामध्ये फक्त लिंबाचे 7 ते 8 थेंब टाकून घ्यायचे आहेत. आणि तुमच्याकडे लिंबू नसलं तर मध टाका, मध नसला तर लिंबू टाका. लिंबू इथं ठेवून घेऊ. तर चला, फक्त लिंबू किंवा मध कधी टाकायचा आहे, हा काढा थंड झाल्याच्या नंतरच लिंबू किंवा याच्यामध्ये मध आपल्याला ॲड करायचा आहे. तर आपला काढा थंड असा झालेला आहे. आपण काढा पिऊन घेऊ. तर चला मंडळी, या काढा पिण्यासाठी, हा काढा आपल्या शरीराचं वजन कमी करतो ना, पण वजन कमी करण्याबरोबर हा काढा इतरही आणखीन आजार दूर करतो. जसे की तुमचं किडन्या असू द्या, लिव्हर असू द्या, फुफ्फुस असू द्या. मंडळी तुम्ही जर नियमितपणे ह्या काढ्याचं जर सेवन केलं ना, तुम्हाला हृदयविकाराचा झटका येणार नाही, हार्ट अटॅक येणार नाही, तुमच्या रक्तामध्ये गाठी होणार नाही, रक्त पातळ राहील. आणि जर कोणाला रक्त कमी पडत असेल त्यांनी हा काढा नक्कीच प्या. याने रक्त झपाट्याने वाढणार आहे. जर तुम्हाला 1 महिन्यात जर वजन व्यवस्थित कमी करायचं असेल तर हाच काढा आपल्याला लगातार 1 महिना प्यायचा आहे. 1 महिन्याच्या नंतर हा काढा बंद करायचा आहे. हा काढा सकाळी सकाळी उठल्या उठल्या दात घासल्याच्या नंतर लगेच प्यायचा आहे आपल्याला. तर चला, या काढा पिण्यासाठी. मंडळी काढीची चव खूपच छान. तर चला, काढा थोडाच राहिलाय. काढा प्यायला एकदम छान लागतो. लहान मुलं पिऊ शकतात ह्या काढ्याला, त्याची काही अडचण नाही. वयस्कर माणसंसुद्धा खूप आवडीने पितील, कारण की हा काढा काय कडू वगैरे लागत नाही. त्याच्यामुळे तुम्ही कढीपत्त्याचा काढा नक्की बनवा आणि नक्की प्या. जर तुमच्या शरीरात आणखीनही काही बदल घडवायचे असतील, सर्व शरीर तुम्हाला डिटॉक्स करायचं असेल, म्हणजे सर्व आजारापासून जर तुमचं शरीर निरोगी ठेवायचं असेल, तुमच्या शरीरातले सर्व आजार दूर करायचे असतील,
तर ह्या कढीपत्त्याचा काढा तुम्हाला लगातार 1 महिना पिवास लागन आणि 1 महिन्याच्या नंतर तुमच्या शरीरातील 2 किलो 3 किलो ते कमीत कमी 5 किलो वजन नक्कीच कमी झालेलं दिसल. एवढा हा कढीपत्ता आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे. तर चला मंडळी, पावसाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कढीपत्त्याचा वापर कसा करायचा, काढा कसा बनवायचा, ती सर्व माहिती डिटेलमध्ये सांगितलीच आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, व्हिडिओला नक्की एक लाईक करा, टिप्पणी करायला विसरू नका आणि आजचा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर आपलं गावची चव यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, तर आठवणीने सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.